हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्वजण? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला छान, आनंदाचा, मस्त, भरभराटीचा जाओ आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो. तर सोमवारपासून श्रावण महिना चालू होतोय, पण शनिवारी अर्धी म्हणजे शनिवारी दुपारी अमावस्या चालू होते, ती रविवारी संपणार आहे 4:45 वाजता संध्याकाळी. तर त्यावेळेस कोणी जे गटारी साजरी करतात, शनिवारी करतात किंवा संडेला करतात, त्यांच्या त्यांच्याप्रमाणे करतात. तर तर गटारी साजरी आम्ही पण केली. चिकन आणलं होतं आणि कोंबडी वडेच केले होते त्याच्याबरोबर. तर त्यासोबत कोंबडी वडे खूप छान लागतात. तर तो व्हिडिओ मी शूट केला आहे, तो पण व्हिडिओ आज येईल. आणि दीपपूजन अमावस्याचा व्हिडिओ संध्याकाळी झाला तर शक्य झालं तर तोही व्हिडिओ येईल किंवा उद्या येईल. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. चिकन आणलं होतं, तर चिकनची रेसिपी मला असं वाटलं की तुमच्याबरोबर शेअर करावी. तर चला. चिकन मी स्वच्छ धुवून ठेवले, हे बघा. आणि इथे हळद, मीठ, लिंबूचा रस आणि आलं लसणाची पेस्ट हे सर्व करून ठेवले. आता ह्याला मॅरिनेट करायचं आहे आपल्याला. तर आता हे मॅरिनेट करून झालेलं आहे. तर मी थोडा वेळ ते असं छानपैकी मुरून देणार आहे त्याच्यामध्ये. तर हे बघा, चिकनसाठी आपल्याला जो वाटण लागेल त्याच्यासाठी मी घेतलं आहे सुकं खोबरं, कांदा उभा चिरलेला, कोथिंबीर, टॉमॅटो घेतला आहे आणि आलं लसूण घेतलं आहे. टॉमॅटो घ्यायचं असेल तर घेऊ शकता वाटणामध्ये किंवा असंही टाकू शकता फोडणीवर, पण मी शक्यतो घेते वाटणामध्येच टॉमॅटो. तर आता हे सर्व मी भाजून घेणार आहे तव्यावर, छान असं लालसर भाजणार आहे आणि मग वाटण करणार आहे. तर आपण सुरुवातीला भाजूया कांदा. आपल्याला छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता कांदा छान परतून झाला आहे. आता आपल्याला सुकं खोबरं भाजायचं आहे. सुकं खोबरं छान असं गोल्डन ब्राऊन भाजायचं आहे. सर्व असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. छान कांदा खोबरं भाजलेलं आहे. त्याच्यातच टॉमॅटो टाकणार आहे. आणि आलं घेणार आहे, हे त्याच्यात भाजून घेते. आणि हे भाजल्यानंतर आता वाटून घ्यायचं आहे थंड झाल्यावर. आता आपलं झालं आहे, गॅस बंद करते. थंड झाल्यावर वाटून घ्यायचं आहे. आता आपल्याला कढईत तेल घ्यायचं आहे. तेल टाकून झाल्यानंतर थोडासा कांदा टाकायचा आणि परतायचं आहे. आपल्याला कांदा थोडासा टाकायचा. चिकन आधी मी वाफवून घेणार आहे, कारण थोडासा आळणी रस्सा मी काढणार आहे. पांढरा रस्सा म्हणतात त्याला किंवा आळणी रस्सा लागतोच. तर थोडंसं चटणी टाकून आपला घरचा मसाला टाकून प्यायला छान लागतं. त्याच्यासाठी मी पहिला आळणी रस्सा काढत असते. मग ते डायरेक्ट चिकन करत नाही मी. कधी पण चिकन मटण असलं तर पहिला आळणी करत असते. तर तसं मी हे करणार आहे. तर कांदा परतते. कांदा परतल्यानंतर आपल्याला चिकन मॅरिनेट केलेले ते टाकायचं आहे. जे आपण हे चिकन मॅरिनेट करून ठेवले, हळद, मीठ, लिंबूचा रस, आलं लसणाची पेस्ट हे सर्व लावलेलं आहे, ते आता ह्याच्यात टाकणार आहे. थोडंसं गरम पाणीच टाकणार आहे त्याच्यात. पहिला आधी परतून घेते. हे बघा, छान असं परतून घेतले. थोडंसं लगेच पाणी नाही टाकणार, थोडंसं जरा
शिजून देणार आहे असंच वाफेवर. त्याच्यात गरम पाणी नंतर टाकायचं. आपलं छान असं थोडंसं मस्त पाण्यामध्ये असं वाफून झाले. आता मी त्याच्यात थंड पाणी नाही टाकत. मी शक्यतो त्याच्यावर ताट ठेवून गरम पाणी करत असते किंवा मग असं सेपरेटली गरम पाणी करते. तर हे असं गरम पाणी केलेलं टाकलं आहे. आता छान शिजून देणार आहे. साधंच आपलं आळणी आहे. सफेद पांढरा रस्सा वगैरे मी काही केलं नाही आहे. हे बघा, आता ह्याला छान शिजून देणार आहे. चिकन शिजतं आहे तोपर्यंत मी मिक्सरला मसाला वाटून घेते. आणि एकीकडे आपला मसाला पण कांदा खोबऱ्याचा वाटून झाला आहे. हा जो चिकन मसाला आहे तो मी घरी बनवला आहे. तर हा घरी असे मसाले मी बनवत असते, जसे धने पावडर, जिरे पावडर किंवा हे बिर्याणी मसाला. तर हे मी घरच बनवत असते. थोडं टाकल्यावर दुसरं काही टाकायची, गरम मसाला वगैरे टाकायची आपल्याला गरज लागणार नाही. आता बघूया शिजलं आहे का ते, चेक करूया. चिकन शिजलं आहे. आता एकीकडे कढईमध्ये तेल टाकलं आहे. तेल टाकल्यावर वाटलेला मसाला टाकायचा आहे. छान असं तेलात परतायचं आहे. छान असा मसाला परतून घ्यायचा आहे. मसाला परतल्यानंतर आपला घरगुती जो मसाला आहे तर तो टाकला आहे. तो आपल्या अंदाजे तिखट पाहिजे तसं टाकायचा. आणि हा आपला चिकन मसाला घरी बनवलेला छान असं परतून घ्यायचं आहे. थोडा वेळ पाणी सुटेपर्यंत मसाला परतायचा आहे. असा छान मसाला परतल्यामुळे आपल्या रश्श्याला तेल सुटतं, तवंग येतो. तर आता आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया. हे बघा, सर्व मिक्स करूया. आता हे तुम्हाला जितकं घट्ट लागेल किंवा कोणाला पातळ लागतं, छान असं गावच्या पद्धतीने पातळ लागतं, नाही तर खूप कोणाकोणाला घट्ट पण लागतं. तर ज्यांच्या त्याच्या आवडीने हे करायचं आहे रस्सा. हे बघा, छान आता उकळी आली आहे त्याला. किती छान असा तवंग आला आहे बघा. कारण आपण मसाला तेलात परतला आहे त्याच्यामुळे हे असं मस्त करून आपल्याला हे असं झाकण ठेवायचं. अर्धवटच झाकण ठेवायचं आहे. त्याच्यामुळे रश्शा भाजीला कधीही असं पातळ वगैरे भाजीला तर्री येते. हे बघा, मस्त आपला चिकनचा रस्सा रेडी आहे. तर आज कोंबडी वडे करणार आहे मी. तर कोंबडी वड्यासाठी त्याचं पीठ घेतलेलं आहे भाजणीचं. जे स्पेशल त्याचंच पीठ असतं ते. तर आता त्याच्यात मीठ टाकून छान असं मळणार आहे. छान असं पीठ मळून रेडी आहे. आता आपण करूया. छोटे छोटे गोळे घेऊन प्लास्टिकच्या कागदावर मी थापणार आहे. असं गोल गोल हे करत थापायचे. पिशवीचं खाली प्लास्टिक घेतलंय त्याच्यावर आपण असं थापायचं.
आपल्याला तेल वरती सोडायचं आहे त्याच्यावरती, त्याच्यामुळे फुगतात अशी. तर अशा प्रकारे मी सर्व कोंबडी वडे करून घेतले आहेत. हे बघा किती छान असे गोल्डन ब्राऊन तळलेत, मस्त दिसतात आहेत आणि झाले छान आहेत. तर एकीकडे माझा चिकनचा रस्सा झाला आहे करून आणि एकीकडे कोंबडी वडे झालेत करून. आता आपलं सर्व रेडी आहे. हे पण छान झालेत, खुसखुशीत आहेत. आता ताट तयार आहे. तर त्याच्यात चिकनचा रस्सा, कोंबडी वडे आणि त्याच्यासोबत कांदा, टॅमॅटो, लिंबू, किंचित मीठ असं ताट रेडी करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आषाढ महिन्यातील गटारी विशेष भाग चिकनचा रस्सा आणि कोंबडी वडे तुमच्याबरोबर शेअर केले. ही रेसिपी कशी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.